सैनिकांचं बलिदान झालं। अनेकदा आमचे शिवसैनिक तुरुंगवास भोगला आम्ही सगळ्यांनी, पण आम्ही पक्षाशी इमान कायम ठेवलं आणि म्हणून आज बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्याच जोमानं पुढे जाते गेलेली आहे। आणि आता कोणी जर म्हणत असेल जे काही ते गट वगैरे तुमचे आहेत, काय त्यांचं नाव, हां शिंदे गट, बरं का, ते म्हणत असतील आमची शिवसेना खरी, त्यांनी स्वतःला आरशात पाहावं। बाळासाहेबांची शिवसेना स्थापन झाली तेव्हा ते कुठे होते, कोणत्या गोधडीत रांगत होते? डोम नावाच्या सभागृहामध्ये कुठेतरी हे डोम कवळे जमणार आहेत उद्या। नाही, असं म्हणतात की बाळासाहेबांची विचार आहे त्याला जनाधार आहे। म्हणजे काय असतं ते? पैशाने मतं विकत घेणं, वायकरांसारख्या विजयाच्या चोऱ्या करणं याला जनाधार म्हणत नाहीत। आणि आपला पक्ष जो गट आहे तो महाराष्ट्राची दुश्मनी करणाऱ्या मोदी शहांच्या चरणाशी ठेवणं याला जनाधाराने विचारधारा म्हणत नाही। ते म्हणतात की वाघाने वाघासारखं राहावं, भगवं रक्त। बघा, लांडग्याने वाघाचं कातडं पांघरलं म्हणून तो वाघ होत नाही। हिंदुहृदय सम्राटांची शिवसेना, बरं का, ही उद्धव ठाकरे त्या शिवसेनेचं नेतृत्व करतायत। जिथे ठाकरे तिथे शिवसेना। हे मधून शिंदे मेंदी उपटले कुठून? ह्यांना हे जे उपटे आहेत त्यांना भाजपने आणलेलं आहे। हे जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, मराठी माणसाचे शत्रू आहेत, त्यांची कारस्थान आहेत। शिवसेना फोडणं अशा प्रकारे हे महाराष्ट्रावरचं सगळ्यात मोठं आक्रमण आहे। मोगलानंतरचं हे सगळ्यात मोठं आक्रमण मोदी शहांनी केलं शिवसेना फोडण्याचं। त्याच्यामुळे हे जे कोण मिंदे शिंदे फिंदे कोण गट आहेत त्यांनी स्वतःला काही जरी समजले ते तरी या राज्याच्या 5-6 जागा जिंकल्या पैशाच्या ताकदीवर, म्हणजे विचारधारा आणि शिवसेना त्यांची होत नाही। नकली शब्द उद्या पुन्हा होईल, शिवसेना नकली शब्द कसा नकली होतं? आम्ही कोणाविषयी नकली शब्द वगैरे करत नाही। असंख्य काँग्रेस पक्ष स्थापन झाले, मूळ काँग्रेस पक्ष आजही आहे आणि तो सगळ्यात मोठा पक्ष आहे। जिथे मी परत म्हणतोय, जिथे ठाकरे तिथे शिवसेना। हे शिंद्यांचं जे प्रकरण आहे हे काही दिवसामध्ये बंद होईल। लोकसभेच्या यशानंतर नाना पटोले आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे पाय धुताना दिसतात। चांगली गोष्ट आहे। त्यांच्या कार्यकर्त्यांना असं वाटत असेल त्यांचे पाय धुवायला पाहिजे, धुवू द्या, काय हरकत नाही, आमचा काय संबंध नाही। नाना पटोले म्हणतात की शोषित शिवसेनेला आम्ही घेऊन पुढे आलेलो आहे, शोषित असं म्हणलं। कोण म्हणते असं? नाना पटोले लहान आहेत। महायुति में बड़ा भाई को लेकर अब फिर से कोई ऐसा मुद्दा नहीं। महायुति में शिंदे गुट कह रहा है कि वो देखिए, हमको उस बारे में कोई मत प्रदर्शन करने की जरूरत नहीं है। हमारा कल बहुत बड़ा स्थापना दिन का कार्यक्रम होगा षण्मुखानंद हॉल में और उद्धव ठाकरे जी मार्गदर्शन करेंगे। जिनको कुछ करना है करने। सेबी कार्यालयात आपले काही खासदार जात आहेत, आज जाणार आहेत। तृणमूल काँग्रेसकडून त्यांचं एक डेलिगेशन येऊन इथं आंदोलन करणार आहे, सेबीच्या प्रमुखांना भेटणार आहे। त्यात शिवसेनेकडून अरविंद सावंत आणि आमचे इतर खासदार सहभागी होतील। बहुधा मला राष्ट्रवादी काँग्रेसविषयी माहीत नाही, आणि कदाचित त्यांनाही आमंत्रण आहे। आणि त्यानंतर हे सगळे खासदार मातोश्रीवरती माननीय उद्धव साहेबांना सल्ला जो आहे तो प्रकाश आंबेडकरांनी येणाऱ्या निवडणुकीत दिले। क्या हो गया? सेबी कार्यालय में आज जो आंदोलन, सेबी कार्यालय में तृणमूल कांग्रेस की तरफ से पश्चिम बंगाल के सांसद आज सेबी कार्यालय में आकर जो एग्जिट पोल का स्कैम हुआ था, इस देश का सबसे बड़ा एग्जिट पोल स्कैम, विश्व का एग्जिट पोल स्कैम, उस बारे में आंदोलन करेंगे, सेबी चीफ को मिलेंगे। मुझे लगता है तो शिवसेना के सांसद भी उनमें शामिल होंगे। अरविंद सावंत जी उसी एरिया के सांसद हैं, वो वहाँ शामिल होंगे। बाद में सभी सांसद डेलीगेशन शिवसेना पार्टी के उद्धव ठाकरे साहब को मिलेंगे। थैंक यू। आरएसएस आणि भाजपची काल बैठक झाली पुण्यामध्ये, तर ठाकर जे ते अजित पवारांनी फोडलेलं आहे, संजय राऊत माध्यमांशी बोलत होते। ठाकरे तिथेच शिवसेना हे समीकरण आहे, त्यामुळे शिंदेंचं हे प्रकरण काही दिवसात बंद पडेल असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे।
तर अमित शहा यांच्या विरोधात सेबीकडे तक्रार करणार असल्याचं सुद्धा संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे. यानंतर पुढची महत्वाची बातमी बघूया. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवारांना धूळ चारल्यानंतर शरद पवारांनी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना शह देण्याचं ठरवल्याचं दिसतंय. त्यासाठी शरद पवार आजपासून 3 दिवस बारामती तालुका पिंजून काढणार आहे. निंबूत या गावापासून दौऱ्याची सुरुवात होतीये. त्यांच्या या दौऱ्यामध्ये युगेंद्र पवार देखील सहभागी होणार आहेत. 35 वर्षांपूर्वी शरद पवारांनी बारामतीचा कारभार अजित पवारांकडे सोपवल्यावर कधीच असा बारामतीचा भाग पिंजून काढलेला नव्हता असं जाणकार सांगतात. मात्र आता शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरलेत. लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातनं सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात 48,000 मताधिक्य त्यांना बारामती विधानसभा मतदारसंघात मिळाल्यानं अजित पवारांच्या समोर आता विधानसभेला मोठं आव्हान असणार आहे. आता स्वतः शरद पवार बारामती तालुका पिंजून काढत असल्या कारणामुळे अजित पवारांच्या अडचणी वाढणार असल्याचं दिसतंय. आणि यानंतर महत्वाच्या 100 घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेऊया 100 हेडलाईन्समध्ये. याच आठवड्यात राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट. भेटींमुळे चर्चांना उधाण. उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातले नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांनी घेतली राज ठाकरेंची भेट. उत्तर पश्चिममधील मतमोजणी वादानंतर वायकर राज ठाकरेंच्या भेटीला. दिल्लीमध्ये आज भाजपची बैठक. बैठकीसाठी महाराष्ट्रातनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित राहणार. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला अपेक्षित यश न मिळाल्यानं तसंच आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप कोर कमिटीमध्ये चर्चा होण्याची शक्यता. याचबरोबर राज्यामध्ये काही महत्वाचे बदलही होण्याची शक्यता. आज दिल्लीमध्ये भाजपच्या कोर कमिटीची बैठक. बैठकीला पंकजा मुंडेही उपस्थित राहण्याची शक्यता. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून प्रभारी आणि सहप्रभाऱ्यांची नियुक्ती. यानंतर राज्यात भाजपात मोठे बदल होण्याची शक्यता. भाजपला राज्यात अपेक्षित यश न मिळाल्यामुळे मोठे बदल होणार. दिल्लीमध्ये महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांची महाबैठक. भाजपच्या या आजच्या बैठकीमध्ये नेत्यांना काय कानमंत्र दिले जाणार याकडे लक्ष. सरकारमधून मोकळं करा या फडणवीसांच्या मागणीवर आज भाजप कोर कमिटीच्या बैठकीमध्ये चर्चेची शक्यता. याबाबत बैठकीत काही निर्णय होणार का याकडे लक्ष. विधान परिषदेमधल्या 12 आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीच्या संदर्भात हायकोर्टात आज सुनावणी. नियुक्त्या मार्गी लावण्याच्या प्रक्रियेत सरकारनं खोडा घातल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. सध्याच्या सरकारची निर्मितीच शहरी नक्षलवाद आहे. मोदी, शहा आणि फडणवीस यांचा दहशतवाद आणि नक्षलवाद यात फरक नाही. सामना वर्तमानपत्रातनं हल्लाबोल. ओबीसी शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार नसल्याची माहिती. ओबीसी आरक्षण बचाव संयोजन समितीचा निर्णय. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडेंनी लक्ष्मण हाकेंची घेतली भेट. ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरूच. ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही हे सरकारनं सांगावं. पंकजा मुंडेंचा सरकारला सवाल. चुकीच्या पद्धतीनं सर्टिफिकेट्स दिली जात असतील तर सरकारनं त्याचं उत्तर द्यायला हवं. पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. मंत्री छगन भुजबळांनी वेगळा निर्णय घ्यावा. समता परिषदेच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांची मागणी. पक्षांतर्गत गडबाजी आणि तिकीट नाकारल्यामुळे भुजबळांचे कार्यकर्ते आक्रमक. मंत्री छगन भुजबळांनी वेगळा निर्णय घ्यावा. समता परिषदेची मागणी. त्यावर भुजबळ वेगळा काय निर्णय घेणार याकडे लक्ष. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जातनिहाय जनगणनेची मागणी करणार. मंत्री छगन भुजबळांची माहिती. तर एससी आणि एसटी प्रमाणे ओबीसींना सुद्धा निधी मिळावा आणि तो निधी मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना महत्वाची. भुजबळांची प्रतिक्रिया.
ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण देता येणार नाही हे 4 आयोगांनी सांगितलंय. मंत्री छगन भुजबळ यांचं वक्तव्य. मुंबईमध्ये समता परिषदेची बैठक संपन्न. बैठकीत निवडणुकीच्या निकालावर सविस्तर चर्चा झाल्याची मंत्री छगन भुजबळांची माहिती. अकोल्यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यानं नाना पटोलेंचे चिखलाने पाय धुतल्याचा व्हिडिओ समोर. कार्यकर्त्याच्या या कृतीमुळे नाना पटोले वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता. शरद पवार आजपासून पुन्हा 3 दिवसांच्या बारामतीच्या दौऱ्यावर. बारामती लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी भागाचा दौरा केल्यानंतर आता शरद पवार बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आजपासून राज्यव्यापी दौऱ्यावर. अहमदनगरमधनं होणार दौऱ्याला सुरुवात. एकच लक्ष विधानसभा क्षेत्र ब्रीदवाक्यासह दौरा करणार. रावण संघटनेनं राम मंदिराबाबत केलेल्या अपप्रचारामुळे माझा पराभव झाल्याचं मी म्हटलं होतं. मात्र काही वृत्तवाहिन्यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. सदाशिव लोखंडेंचं स्पष्टीकरण. मनोज जरांगे सध्या बोलतायत. आपण थेट जाऊया तिकडे. 13 जुलै 1 महिन्याचा वेळ त्यांना दिलेला. त्याच्या आत सगळ्या मागण्या जे दिलेल्या आहेत हैदराबादच्या गॅजेटसह सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करताना सुद्धा आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणेच पाहिजे. हे 10 महिन्यापासून आम्ही म्हणतोय त्याच व्याख्याप्रमाणे पाहिजे. सगळे गुन्हे मागं घेण्याची प्रक्रिया त्यांनी सांगितलेलं की आम्ही घेणार म्हणून ते 13 जुलैच्या आत हे सगळं करायचं. मराठा आणि कुणबी एकच या कायदा पारित करण्यासाठी आधार पाहिजे. 57 लाखाच्या नोंदी मिळाल्या. ते पण जे काय शिंदेसाहेबांची समिती त्याला 1 वर्षाची मुदतवाढ जे आपले विषय ठरलेले आहेत आमचे. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, सातारा गव्हर्नमेंटचं गॅजेट हे 8-9 विषय ते शंभूराज देसाई साहेबांना आम्ही त्यावेळी सांगितलेले आणि मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्री यांना हे विषय माहिती. त्यामुळं कॅबिनेट झाली नाही झाली त्यात काय पडायची आम्हाला गरज नाही. माहीतच नाही काय ते. पण 13 जुलैच्या आत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे. 50% आतच पाहिजे. पाटील, कॅबिनेटमध्ये तुमच्या मागण्यांवर सुद्धा चर्चा होणार होती आणि ओबीसीचं आंदोलन सुरू झालं. त्यांना सुद्धा शब्द दिला होता की कॅबिनेटमध्ये सरकार चर्चा करणार. आज त्यांचं शिष्टमंडळ जाणार होतं. ते शिष्टमंडळ सुद्धा संपून झालं. एकंदरीतच मराठा आणि ओबीसीच्या चर्चेमध्ये वादळ नको म्हणून कदाचित कॅबिनेट कॅन्सल केली.